मी माझी भूमिका ही आमदारकी आणि नेत्यापेक्षा ओबीसीसाठी महत्त्वाची आहे. मी माझ्या समाजाच्यावर झालेला अन्याय हा सहन करणार नाही, म्हणून मी मैदानात उतरलो आहे. कोण कोण आज मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आपल्यासोबत? कोण मोठे नेते आणखी येणार आहेत? नाही, मोठ्या नेत्यांचा विषय नाही. ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं. हे काही कोणाचं लग्न आहे ना बारसा आहे असं नाही आहे. त्यामुळे ज्यांना यायचं आहे त्यांनी आलं पाहिजेत, सहभागी झालं पाहिजेत. आणि ओबीसीच्या हक्काच्या रक्षणासाठी जो येईल तो त्या लोकांना वाटेल की हा आपला माणूस आहे. म्हणून इथे पक्ष नाही, इथे जात नाही, इथे धर्म नाही. जो ओबीसी आहे त्यांनी त्या मोर्चात यावं आणि आपला सहभाग दर्शवावा, पक्षाच्या पलीकडे जाऊन, अशी आमची सर्वांना विनंती आहे. तरी काँग्रेसचे नेते नाना पटोले असो किंवा जे आतापर्यंत तुमच्या अनेक वर्ष सोबत राहिलेले तायवाडे सर असो, ते सहभागी होणार? नाही, काय कोणाच्या मी सांगितलं, कोणाला वाटतं की या JRच्या विरुद्ध बोलायचं आहे, या JRच्या विरुद्ध आहेत आणि त्यासाठी त्यांना या मोर्चात येणं योग्य वाटत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजेत. कारण हा JRमुळे जे नुकसान होत आहे हे सर्व समाजाला कळलं आहे. सरळ मराठ्यांचं ओबीसीकरण करण्याचा घाट महायुती सरकारने केला आहे त्या JRमध्ये आणि ओबीसी समाजाचं वाटोळं करतायत. त्यामुळं त्यांना या संदर्भात काही भूमिका स्वीकारायची असेल तर यावं, आता यावं, भूमिका बदलावी. कोणाला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.